तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या ठाण्यावरून आपल्यासोबत आहेत। निखिल, तुम्ही ठाण्यामध्ये आहेत, सध्याचं काय वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय, काय उत्साह पाहायला मिळतोय? नक्कीच या ठिकाणी दहीहंडीची पंढरी म्हणून ठाणे शहराला मानलं जातं। त्यातच आज हा उत्साह मोठ्या जल्लोषात साजरा होत असताना आपण सर्व बाळ गोविंद आहेत ते आता या ठिकाणी घराबाहेर निघालेले आहेत आणि मोठ्या जल्लोषात या ठिकाणी हा जो उत्साह आहे तो चेहऱ्यावरचा आनंद आज सकाळपासूनच एकदम ताजे तवाने होऊन या ठिकाणी आलेले आहेत। मित्रा, काय सांगशील, आज या ठिकाणी दहीहंडी काय उत्साह आहे, काय जल्लोष आहे? आम्ही काय गावांना हात धर लावायला आलो इकडे आणि आम्ही ते लावणार आणि उतरवणार पण आहेत। आता आमची पहिलीच काय आहे, तर आम्ही इथे फुल जोरात करून जाणार आहे, ठाणा गाजवून जाणार आहे आम्हीच। दरवर्षी मोठा उत्साह असतो, यावर्षी काय यावर्षी पण ते ट्राय करायला, गेल्या वर्षी हात पडलेले होते, यावर्षी कंपल्सरी हात उतरवायचाच प्रयत्न आहे आमचा आणि 9 ट्राय करणार आहे। रात्री जायच्या अगोदरच ठाण्यामध्ये 9 ट्राय करणार आहे आज, एवढा फिक्स आहे। ते हिशोबाने आम्ही आले तिथे आज पोरांच्या सगळ्यांच्या जिद्दीमध्ये बघून 9 ट्राय करणार आहे। या ठिकाणी थरांचा थरार आपल्याला पाहायला मिळत असताना सर्व गोविंदांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे तो पाहायला मिळतोय। आपण शारदा संकल्प प्रतिष्ठान या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी मोठं जल्लोषात मोठा स्टेज आहे तो देखील उभारण्यात आलेला आहे। आता या दहीहंडी उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते आणि याच ठिकाणी बाळ गोपाळ गोविंद हे या ठिकाणी आलेले असताना मोठे पारितोषिक देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। मोठ्या ट्रॉफीजनी या सर्व बाळ गोपाळांना जो सन्मान येत आहे ते देखील करण्यात येणार आहे। ठाणे म्हटलं की गोविंद आला आणि गोविंदला म्हटलं की या ठिकाणी मनोरंजन तर आलं, तर या ठिकाणी मनोरंजनासाठी देखील मोठ्या प्रमाणात सिने अभिनेत्री, सिने कलाकार, सिने सृष्टीतील या ठिकाणी देखील आपण पाहू शकतो मोठा